नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज 28 ऑक्टोबर 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. कारण जे चक्रीवादळ आलेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये भुवनेश्वर करून या ठिकाणी जे चक्रीवादळ आलं आहे ते तेलंगणा, ओरिसा, आंध्र प्रदेशमधून थेट ते विदर्भ साईडला येत आहे आणि विदर्भात ते आज संध्याकाळी दाखल होत आहे. त्यामुळे आज रात्री जवळजवळ हा पाऊस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. आज रात्री पडणार आहे. तसेच 29 तारखेला देखील हा पाऊस आज रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार. मराठवाड्यामध्ये लातूर, बीड तसेच पैठण या भागामध्ये देखील पाऊस आहे. तुळजापूर, सोलापूर या भागामध्ये, अकलूज या भागामध्ये देखील आज 28 तारखेला रात्रीच्याला पाऊस आहे. आणि हा पाऊस जवळजवळ रात्रभर राहण्याची दाट शक्यता आहे. परंतु परत शेतकरी मित्रांनो 29 तारखेला परत हा पाऊस पूर्ण मराठवाड्यामध्ये सर्क्युलेशन झाला आहे आणि पूर्ण मराठवाड्यात बीड, जालना, अंबड या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच जालना, अंबड या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही सध्याच्या ताज्या अपडेटनुसार दाखवली आहे. तसेच संभाजीनगर इकडे पाहिला असता परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस आहे. अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसाच हा पट्टा जो चक्रीवादळ विदर्भ चंद्रपूर या ठिकाणी आलेला आहे तसाच तो पट्टा जालना, संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, नाशिक, पालघर अशा या पद्धतीने असा तो चक्रीवादळाचे पट्टा असा हवेच्या रूपांतराचा हवेचा वेग चाललेला आहे. त्यामुळं या पूर्ण साईडला जास्त पावसाचा जोर राहणार आहे. परंतु सातारा, सांगली, सोलापूर या भागामध्ये नॉर्मल पाऊस होऊ शकतो. परंतु आज रात्रीपासून आज रात्री 8 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस 29 तारखेला दिवसभर पाऊस भाग बदलत प्रत्येक जिल्ह्यात राहणार आहे. तसेच हा पाऊस 29 तारखेला रात्री देखील पाऊस राहणार आहे, जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस बीड, जालना, अंबड, संभाजीनगर, पैठण तसेच तसेच परभणी, हिंगोली या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. परभणी, हिंगोली या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे 29 तारखेला देखील आणि 30 तारखेला देखील पाऊस. सध्या हा पावसाचा अंदाज आहे. कारण विदर्भामध्येच हा चक्रीवादळ आलेला आहे, त्या विदर्भाच्या जवळच. त्याच्यामुळे विदर्भात काही त्याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे जास्त महाराष्ट्रात पावसाची जोरदार संख्येत फक्त 2 दिवसच पाऊस आहे, 2 ते 3 दिवस. 29, 28 चे रात्र, 29 आणि 30 या तारखांना 31 तारखेला पावसाचे प्रमाण कमी होईल आणि 1 तारखेपासून थंडीला सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.